श्री स्वामी समर्थ। सध्या आपण हस्तरेषेचे बरेच व्हिडिओ बनवले आहेत आणि त्याच्यात छोट्या छोट्या रेषा पाहिल्यात। आज आपण मस्तक रेषा पाहणार आहोत। गेल्या एका व्हिडिओत पण मी मस्तक रेषा सांगितली होती, पण आज आपण जी मस्तक रेषा बघणार आहोत, जे लोक शिकतायत म्हणजे ज्यांचं एज्युकेशन चालू आहे, म्हणजे मुलं 10 ते 15 20 वर्षापर्यंतची मुलं जी आहेत, ज्यांचं शिक्षण चालू आहे, त्यांची मस्तक रेषा एकदा त्यांच्या पालकांनी चेक करा। कारण की आपण त्यांच्यावर बर्डन आणतो की तुम्ही हे करा, तुम्ही नीटची एक्झाम द्या, तुम्ही IT करा किंवा काहीही JEEची एक्झाम द्या। तर असा फोर्स न करता एकदा त्यांची मस्तक रेषा तुम्ही चेक करू शकता की यांना कितपत हे आपण करणं योग्य आहे। जर त्यांची मस्तक रेषा व्यवस्थित असेल तर ठीक आहे, पण जर त्या मस्तक रेषेवर यवचिन्ह असतील, यवचिन्ह म्हणजे काय, तर गव्हाचा आकार जो असतो, इथे ही मस्तक रेषा आहे आणि त्याच्यावर गव्हाच्या आकाराची छोटी छोटी चिन्ह असतील, ती लगेच लक्षात येतात। जसे डोळ्याचा आकार आपला जसा असतो त्या टाईपमध्ये साधारण असतात, तर ते असतील तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही जास्त प्रेशर देऊ नका आणि शक्यतो त्यांना एखादा छोटा मोठा कोर्स किंवा रेग्युलर शिक्षण देऊन त्यांना त्या फील्डमध्येच पुढे जाऊ दे। नशिबापुढे काही नसतं, उगाच ओढाताण करून त्यांना त्यांच्या जीवाला किंवा त्यांच्या मेंदूला त्रास देऊ नका आणि जे आहे त्याच्यात समाधान माना आणि पुढे